मित्रांनो, अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, नवनाथ महाराजांची बरबरी भाषा म्हणजे नेमकं काय? ती कशी समजते? ती प्रत्येकाला मिळते का? आणि ती मिळवण्यासाठी काय करावं लागतं? आज आपण ह्या संपूर्ण विषय अगदी सोप्या, भक्तिपूर्ण आणि समजण्यासारख्या भाषेत जाणून घेणार आहोत. भक्तांनो, मी मनोज जाधव नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बरबरी भाषा म्हणजे सामान्य बोलण्याची भाषा नाही. ती काही हिंदी नाही, काही मराठी नाही, काही संस्कृत नाही किंवा कोणी वहीत लिहून शिकवण्याची भाषा नाही. मग ती काय आहे? ती आहे देवी संगीताची भाषा, अंतर्मनात उमटणारी दिशा, नाथकृपेने समजणारी सूक्ष्मवाणी, जप, स्वप्न, ध्यान आणि अनुभूतीतून मिळणारे मार्गदर्शन. म्हणजे नवनाथ महाराज भक्ताशी थेट शब्दात नाही तर संकेतातून बोलतात आणि त्या संकेतांना समजण्याची जी अवस्था आहे तिलाच आपण बरबरी भाषा असं म्हणू शकतो. ही भाषा नेमकी कशी प्रकट होते? बरबरी भाषा भक्ताला अनेक मार्गातून समजू शकते. मनातून अचानक आतून वाटते, हे काम करू नकोस, आज इथे जाऊ नकोस, हा माणूस योग्य नाही, आता शांत रहा, ही वेळ योग्य आहे. हा जो आतला इशारा असतो तो कधी कधी साधा नसून दैवी दिशा असू शकते. स्वप्नातून कधी भक्ताला स्वप्नात दिसते साधू, योगी, डोंगर, गुहा, ध्वनी, मंदिर, भस्म, मंत्र, पायवाट, हे सर्व कधी कधी नाथकृपेचे सूक्ष्म संदेश असू शकतात. जपातून कधी भक्त जप करताना मनात काही शब्द उमटतात, एखादा प्रश्न उत्तर आतून मिळते, एखादं नाव, दिशा किंवा इशारा जाणवतो. अनुभूतीतून कधी काही स्पष्ट ऐकू येत नाही पण अंगावर शहारे येतात, मन खूप शांत होते. काही जागी गेल्यावर अनोळखी ऊर्जा जाणवते, जपात डोळे आपोआप मिटतात, छातीत हलकी शांत किंवा भार उतरल्यासारखं वाटतं. ही बरबरी भाषेची सुरुवात असू शकते. ही भाषा कोणाला मिळते? नवनाथ महाराजांची कृपा कोणालाही उगाच मिळत नाही. ही त्या भक्ताला मिळते ज्याचं मन खरी भक्तीकडे असते, जो स्वतःसाठी नाही तर कृपेसाठी देवाला आठवतो, जो नियमित जप करतो, जो अहंकार कमी करतो, जो शुद्ध मनाने नाथांना हाक मारतो. नाथ महाराज सिद्धीपेक्षा पात्रता बघतात. जो भक्त शांत, नम्रत, प्रामाणिकपणे आणि सातत्याने भक्ती करतो त्याला सूक्ष्म गोष्टी समजू लागतात. बरबरी भाषा प्रकट होण्याची पहिली अट मन शुद्ध असणे. कारण गोंधळलेल्या मनाला देवी संकेत समजत नाही. जसं गढूळ पाण्यात तळ दिसत नाही तसंच गोंधळलेल्या मनात नाथांची संकेत स्पष्ट दिसत नाही. मन शुद्ध कसं करायचं? खोटं कमी करा. जो सतत खोटं बोलतो, फसवणूक करतो, त्याचं अंतर्मन जड होतं. सत्य बोलण्याचा प्रयत्न करा, फसवणूक टाळा, दिलेले वचन पाळा. वाणी शुद्ध ठेवा. जर तोंडातून सतत शिवीगाळ, निंदा, अपमान, कडू बोलणे निघत असेल तर सूक्ष्मवाणी कशी समजणार? म्हणून गोड बोला, कमी बोला, पण देवाचं नाव जास्त घ्या. राग कमी करा. राग आला की अंतर्मनाची सूक्ष्म ऐकण्याची क्षमता बंद होते. उपाय: राग आला की 21 वेळा जय नवनाथ महाराज म्हणा. लगेच प्रक्रिया देऊ नका. पाणी प्या आणि शांत बसा. वाईट संगत टाळा. काही लोक आपल्यात नकारात्मकता, लोभ, निंदा, अशांतता वाढवतात. अशा लोकांपासून अंतर ठेवलं की अंतर्मन शांत होते. सात्विक आहार. अन्नाचाही मनावर परिणाम होतो. लोकांना सांगा, साधं, स्वच्छ, सात्विक अन्न घ्या. जपाच्या दिवशी नियम ठेवा. अति खाणं टाळा. एकांताची सवय. बरबरी भाषा गर्दीत कमी, शांततेत जास्त समजते. रोज 10 मिनिटे मोबाईल शिवाय फक्त नाथांचं नाव घेत शांत बसा. सातत्य. आज जप, उद्या नाही असं चालत नाही. दैवी अनुभूतीला नियम लागतो. बरबरी भाषा प्रकट होण्याची सर्वात प्रभावी साधना ओजप. जप म्हणजे फक्त नाव घेणे नाही. जप म्हणजे आपल्या मनाची लय नवनाथ महाराजांच्या कृपेशी जुळवणे. कोणता जप करावा? मुख्य जप ओम चैतन्य नवनाथाय नमः. हा जप सोपा आहे, शुद्ध आहे, सुरक्षित आहे, सर्व भक्तांसाठी योग्य आहे. जप कसा करावा? सकाळी स्नान करून देवासमोर बसून 108 वेळा. जप करताना भाव: हे नवनाथ महाराज, माझं मन शुद्ध करा, माझा गोंधळ दूर करा आणि तुमची बरबरी भाषा समजण्याची पात्रता मला द्या. दुसरा जप जय नवनाथ महाराज. हा जप प्रेमाचा आहे, भक्ती जागवतो, हृदय उघडवतो. हा चालता बोलता, काम करताना, प्रवासातही करू शकतो. एक सोपा पण खूप प्रभावी साधना. श्वासासोबत नवनाथांचे नाव. कशी करायची? शांत बसा, डोळे मिटा. श्वास आत घेतल्यावर नव, श्वास बाहेर सोडताना नाथ. 5 मिनिटे 10 मिनिटे करा. फायदा: मन शांत होते, विचार कमी होतात, आतली ऐकण्याची क्षमता वाढते. जप करताना कोणते अनुभव येऊ शकतात? जपात हळूहळू जाणू शकते. अंगावर शहारे येणे, डोळे मिटून राहणे, डोक्यात हलकं स्पंद होणे, मनात काही शब्द वारंवार येणे, अचानक शांती. जपात गोडी. हे अनुभव आले म्हणून लगेच मला सिद्धी आली अशी समजू नका. हे फक्त सुरुवातीचे संकेत असू शकतात.
बरबरी भाषा मिळवण्याआधी दिसणारे मोठे चिन्हे. भक्ताला काही चिन्हे दिसू शकतात. जपात ओढ वाटते, एकांत राहणे वाटते, स्वप्नात साधू ध्वनी डोंगर दिसतात, काही शब्द मनात वारंवार येतात, चुकीच्या गोष्टीबद्दल आतून अडथळा जाणवतो, एखादी घटना आधीच जाणवते, मंदिर घंटा धूप यांच्याशी जास्त भावनिक गोड वाटते, डोळे मिटणे, प्रकाश छडा दिसणे, नकारात्मक ठिकाणी अस्वस्थता वाटते, नवनाथ महाराजांचं नाव मनात सतत येत राहते. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पार्ट 2ची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये पार्ट 2 नक्की पाठवा. मी तुमच्यासाठी लवकरच पार्ट 2 घेऊन येत राहील. आणि माझ्या चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय नवनाथ महाराज.